येते ओला उबेरचं भाडं हे पीक आवर मध्ये दुप्पट होणार आहे। केंद्र सरकारची त्यासाठी परवानगी मिळाली आहे। 1.5 पटीहून हे भाडं आता दुप्पट होणार आहे। ओला उबेर रॅपिडो वापरणाऱ्यांच्या खिशाला त्यामुळे अर्थातच चांगला झटका बसणार आहे। भाडे वाढवण्याची कमाल मर्यादा ही मूळ भाड्याच्या दुप्पट असेल। अधिक माहिती घेऊयात भाग्यश्री प्रधान आचार्य हिच्याकडनं। भाग्यश्री, कशा स्वरूपात हा निर्णय झालेला आहे आणि काय त्यामागची प्रमुख कारणं देण्यात आली आहेत? नक्कीच प्रज्ञा, ओला उबर या संदर्भात अनेकदा ड्रायव्हर जे आहेत ते तक्रार करत होते। त्यांचं असं म्हणणं होतं की ट्रॅफिक असलं तरी आम्हाला तेवढंच भाडं परवडत नाही आणि आमचे जे पैसे आहेत ते अर्धे कंपनीला जातात। म्हणजे आम्हाला 40% रक्कम मिळते आणि 60% जी रक्कम आहे ती कंपनीला मिळते। त्यामुळे त्यांचा या सगळ्या गोष्टींना प्रचंड विरोध असल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर कंपनीने देखील यावर पावलं उचलली होती। नियमावली काढण्यासंदर्भातली ही पावलं होती। आता जर बघितलं तर घाई गर्दीच्या वेळेत ओला उबेरला आता भाडं वाढवता येणार आहे। त्यामुळे आपण प्रवासी म्हणून कुठलीही तक्रार करू शकत नाही की तुम्ही इतकं भाडं का घेता। खरं तर ओला उबेरचं भाडं जे आहे ते कमी असल्यामुळेच आपण खरं तर ओला उबेर वापरण्याकडे प्रवाशांचा कल असल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र आता या सगळ्यानंतर केंद्राचा जो निर्णय आहे त्यांनी देखील त्यांना परमिशन दिलेली आहे की तुम्ही घाई गर्दीच्या वेळेत दुप्पट वाढ करू शकता। ही जी वाढ आहे ही 1.5 याच्या आधी जी होती ती 1.5 एवढीच होती, आता ही दुप्पट होणार आहे। इतकंच नव्हे तर त्यांना देखील एक सांगितलेलं आहे की नवीन नियमावली देखील त्याची तयार करा म्हणून। त्याप्रमाणे त्यांची देखील नवीन नियमावली आता तयार होईल। मात्र या सगळ्यामध्ये प्रवाशांच्या खिशाला कुठेतरी कात्री लागणार असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर एकीकडे जर आपण बघितलं तर ओला उबेर यांचा जो वाद होता हा टॅक्सी चालक आणि रिक्षा चालक यांच्याबरोबर देखील होता। कारण रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक ओला उबेर वाल्यांना उभं करत नव्हते। त्यांच्यामध्ये स्टँडवर देखील उभं राहायचं की नाही याच्यावरनं मारामारी व्हायची, भांडणं व्हायची आणि याचं मुख्य कारण हेच होतं की ओला उबेरचे जे भाव होते ते अत्यंत खिशाला परवडणारे असे होते आणि तेच भाव रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक मीटर वाईज जर गेलो तर दुप्पट व्हायचे, कारण ट्रॅफिकच तेवढं असायचं। मात्र ट्रॅफिकमध्ये ओला उबेरचे भाववाढ व्हायची नाही। आता मात्र ही भाववाढ ओला उबेरवाले जसं मागतील, जसं त्यांना वाटेल तशी ही दरवाढ जी आहे, भाववाढ जी आहे ती होणार आहे। त्यामुळे नक्कीच प्रवाशांच्या खिशाला कात्री आहे। नेमकं याच्यानंतर आता ओला उबेरच्या विरोधात प्रवासी नेमकं काय भूमिका घेतात हे बघणं देखील महत्वाचं आहे। कारण आता प्रचंड मोठ्या प्रमाणात ओला उबेरचा वापर होत होता आणि त्याच प्रमाणात जो वापर आहे तो रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांचा कमी झालेला होता। त्यामुळे पुन्हा एकदा प्रवासी टॅक्सी चालक आणि रिक्षा चालकांकडे वळणार का हे बघणं देखील प्रज्ञा तितकंच महत्वाचं ठरणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर सध्या आपण बघतोय कशा पद्धतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयानंतर मात्र अर्थातच प्रवासी यांना आता चांगलाच खिशाला चाट बसणार आहे। कारण अगदी पीक आवरमध्ये म्हणजे वर्दळीच्या काळामध्ये ओला उबेरनं प्रवास करत असताना किंवा रॅपिडोनं प्रवास करत असताना आता दुप्पट भाड्याची आकारणी होणार आहे आणि अर्थातच ओला उबेर रॅपिडोच्या चालकांच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे।